माणसाला कमीत कमी 8 तास झोप ही हवीच। माणसाला पुरेशी झोप मिळाली तरच तो निरोगी राहू शकतो असं अनेक संशोधनामधून स्पष्ट झालंय। पण पुरेशी झोप मिळाली नाही तर माणसाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात। 6 तासापेक्षा कमी झोप घेणाऱ्यांना स्मृतिभ्रंशाचा आजार जडू शकतो असा इशारा देण्यात आलाय। आणि एवढंच नाही तर अपुऱ्या झोपेमुळे तुम्हाला अकाली म्हातारेपण सुद्धा येऊ शकतं। अपुरी झोप घेत असाल तर खबरदार। रात्री अपुरी झोप घेताय, सावधान। अपुरी झोप घेतल्यानं तुमच्या शरीरावर परिणाम। अपुरी झोप घ्या, स्मृतिभ्रंशाच्या समस्येला सामोरे जाल। आपल्याला सर्वांना झोप प्रिय असते, मात्र सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला पूर्ण झोप घेता येत नाही। वाढलेल्या कामाचा ताण, कामावरून उशिरा येणं आणि लगेच सकाळी कामावर जाणं, त्यामुळे आपली झोप पूर्ण होत नाही। तसंच डोक्यात असणारी वेगवेगळी टेन्शन, त्यामुळे देखील आपल्या झोपेवर परिणाम होतो। आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तासनतास मोबाईल बघण्यात आपण वेळ घालवतो, त्यामुळे रात्रीची मध्यरात्र आणि मध्यरात्रीची सकाळ कधी होते हे देखील आपल्याला कळत नाही। या मोबाईलच्या व्यसनामुळे तर लोक लवकर झोपणंच विसरले आहेत। मात्र या अपुऱ्या झोपेमुळे तुमच्या शरीरावर घातक परिणाम होतो। धकाधकीच्या जीवनात झोप ही सर्वांचीच कमी झालेली आहे। कुणाला टेन्शन असल्यामुळे झोप कमी असलेली आहे, कोणाला कामाच्या ताणामुळे झोप कमी असते। पण विशेषतः मुलांमध्ये जे सोशल मीडिया आहे किंवा मोबाईल आहे, यामुळे मुलांचं झोपण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे। आणि ही झोप ही शरीराला प्रत्येक ठिकाणी त्याचं नुकसान करण्याचं काम करते। अपुऱ्या झोपेमुळे आपल्या शरीरावर अनेक गंभीर परिणाम होतात। अनेक आजार देखील त्यामुळे होण्याची शक्यता आहे। रात्री उशिरा झोपल्यानं किंवा अपुऱ्या झोपेमुळे दुसऱ्या दिवशी अंगात उत्साह राहत नाही, आळस येतो। नेहमी अपुरी झोप घेत असाल तर भविष्यात स्मृतिभ्रंशाचा धोका निर्माण होतो। अपुरी झोप घेतल्यानं किंवा झोप न येण्याचा आजार असेल तर तुम्ही 4 ते 5 वर्षांनं म्हातारे दिसता। अपुऱ्या झोपेमुळे उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, हृदयविकार आणि पॅरालाइज्ड यासारखे अनेक गंभीर आजार होऊ शकतात। मेमरी, स्मृती ही सुद्धा झोपेमुळे कमी झालेली आहे। याचे बरेचसे कारण आहे। कारण झोप कमी झाली की स्मृती ज्या गोष्टी असतात, मेमरी ज्या आपण नवीन तयार होतात, जे साठवण्यात करायला पाहिजे, त्याची साठवण्याची एक अडथळा निर्माण होते। ही एक पहिलं कारण आहे। दुसरं, एक सिनॅप्सेस असतात, म्हणजे ज्यामध्ये आपण काही गोष्टी, नवीन गोष्टी ऐकल्या आणि त्या स्मृती त्या सिनॅप्सेस वाटे त्याचा एक साठवणीत एक स्टोरेजमध्ये जाते आणि हे मज्जासंस्थेची जोडणी विस्कळीत झालेली असते। त्याच्यामुळे नवीन शिकलेली माहिती आपण याच्या साठवणी जात नाही, त्याच्यामुळे मेमरी कमी होते। चांगली झोप ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेची आहे। तुम्ही झोप कशी घेता यावर तुमची लाईफस्टाईल अवलंबून असते, त्यामुळे रोज किमान 8 तास झोप घेणं गरजेचं आहे। तुम्ही जर रोज 6 तास किंवा त्यापेक्षा कमी झोप घेत असाल तर तुमच्या शरीराला यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो। तसंच तुमच्या मेंदूत काही बदलही होतात। म्हणजे ब्रेनमध्ये हिप्पोकॅम्पस नावाचा एक घटक आहे आणि तो हिप्पोकॅम्पस हे मेमरीचं काम करते आणि त्याचं कार्य, झोप जर अपुरी झाली असेल तर त्याचं कार्य कमी होते। त्याच्यामुळे हिप्पोकॅम्पसचं कार्य जर चांगलं असेल तर तुमची झोप चांगली राहणं आवश्यक आहे। आणि चौथं कारण म्हणजे याच्यामुळे एक लक्ष केंद्रित राहणं, कारण झोप झालेली नसते, त्याच्यामुळे लक्ष केंद्रित राहणं, कॉन्सन्ट्रेशन राहणं हे कमी होते आणि हे सुद्धा एक कारण आहे की मेमरी, स्मृती लक्षात राहत नाही। चौथं महत्वाचं कारण म्हणजे आपल्या शरीरात काही केमिकल्स असतात, काही रसायने असतात, ज्या स्मृतीसाठी म्हणजे मेमरीसाठी आपल्या कामाचे असतात, ते रसायनाचं प्रमाण काम कमी होते। त्यामुळे तुमच्याकडे इतर कामांसाठी वेळ नसेल तरी चालेल, पण तुमचं आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी तुम्ही योग्य झोप घेणं गरजेचं आहे। त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची सवय लावण्याची देखील गरज आहे। रात्री चांगली झोप घेण्यासाठी वेळापत्रक तयार करा। झोपण्याची आणि उठण्याची वेळ सेट करा। रात्री झोपताना मोबाईलचा वापर कमी करा। स्क्रीन डोळ्यासमोर नसल्यावर तुम्हाला चांगली झोप येईल।
झोपण्यापूर्वी सिगारेट, पान मसाला, अल्कोहोल घेणं टाळा. या पदार्थांचा शरीरावर परिणाम होतो, त्यामुळे झोप लागत नाही. नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. व्यायामामुळे तणाव दूर होऊन चांगली झोप येण्यास मदत होते. तुम्ही 6 तासांपेक्षा कमी झोप घेत असाल तर तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये आजच बदल करा. रात्री लवकरात लवकर झोपण्याचा प्रयत्न करा. रोज किमान 8 तासांची झोप पूर्ण घ्या. त्यामुळे तुम्ही निरोगी राहाल. काम करताना तुम्हाला उत्साह देखील जाणवेल आणि ते म्हणतात ना, लवकर निजे लवकर उठे, तयास ज्ञान संपत्ती आरोग्य लाभे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.